जय हिंद टू ऑल. बिपरजॉय चक्रीवादळ, बिपरजॉय सायक्लॉन आवर्तं सध्याचा जे आहे खूप हॉट टॉपिक बनलेला आहे. भारतासाठी खूप मोठं डिझास्टर आहे. हे नाव बांगलादेशने दिलेलं आहे. बिपरजॉय म्हणजे डिझास्टर, कॅलॅमिटी किंवा संकट. याबद्दल आपण जे आहे सर्व डिटेल बघू. सायक्लॉन कसा निर्माण होतो, उष्णकटिबंधीय आवर्त, सायक्लॉनचे प्रकार, सायक्लॉनशी संबंधित असलेले इतर सिमिलर टर्म्स, टॉर्नाडोज, बॉम्ब सायक्लॉन, टेम्परेट सायक्लॉन. सोबत जे आहे सायक्लॉन उष्णकटिबंधीय आवर्तामध्ये येतात, उष्णकटिबंधीय ट्रॉपिकल रिजनमध्ये, पण विषुववृत्तावर कमीत कमी का येतात. सायक्लॉन बंगालच्या उपसागरामध्ये सर्वात जास्त येतात, परंतु अरबी समुद्रात कमी येतात. आणि हा बिपरजॉय अरबी समुद्रात आलेला आहे. जिथं ज्या एरियात कमी येतो जनरली, म्हणजे बंगालच्या उपसागरात पूर्व किनाऱ्याला जास्त येते भारताच्या, पण हा अरबी समुद्रात आलेला आहे बिपरजॉय. मग हा सायक्लॉन कसा असतो, सायक्लॉन कसा मोजला जातो, तर विंड स्पीडने सुद्धा मोजला जातो. विंड स्पीड मोजण्यासाठी एक एकक आहे, काय, नॉटमध्ये मोजलं जाते. नॉट, एक नॉट म्हणजे 1 नॉटिकल माइल्स पर आवर असते, आणि 1 नॉटिकल माइल म्हणजे 1.8 किलोमीटर पर आवर. तर नॉटमध्ये मोजली जाते. आणि विंड स्पीड म्हणजे हवेची विंड स्पीड मोजण्यासाठी जे आहे बिफोर्ड स्केल वापरली जाते, बिफोर्ड स्केल. आणि बिफोर्ड स्केल 1 to 12 असते. सर्वात वेगवान वारे म्हणजे बिफोर्ड स्केल 12 या स्केलनं दाखवलं जातं. 12 म्हणजे हरिकेन. सर्वात वेगवान वारे जेव्हा वाहतात ना, तेव्हा त्याला त्या सायक्लॉनला काय म्हणतात, हरिकेन. एकदम सुपर फास्ट. म्हणजे 12 स्केल ही जी आहे जवळपास 33 मीटर पर सेकंद यापेक्षा वेगाने, अधिक वेगाने वारे जे आहे वेगवान वारे असतात. ठीक आहे, म्हणजे 12 नॉटिकल, 12 बिफोर्ड स्केल म्हणजे. ठीक आहे, मग बिफोर्ड स्केलमध्ये मोजला जातो. मग हा जो बिपरजॉय आहे, ठीक आहे, हा बिपरजॉय येताना जे आहे असा येत होता, आणि ज्या अचानक जे आहे कशावर आला तर आता जनरली बघा, उष्णकटिबंधीय आवर्त असतात आणि एक समशीतोष्ण आवर्त असतात. उष्णकटिबंधीय आवर्त जे आहे तर पूर्वेकडून असे पश्चिमेकडे जात असतात. हे बघा, हे असे जात असतात. आणि समशीतोष्ण आवर्त पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असतात. ठीक आहे, जे समशीतोष्ण भागात जात टेम्परेटमध्ये. मग हे आवर्त आल्यानंतर या म्हणजे अरबी समुद्रात जास्त येतात, बंगालच्या उपसागरात जास्त येतात, अरबी समुद्रात कमी येतात. कारण हे वारे असे, हे आवर्त असे वाहतात पूर्वेकडून पश्चिमेकडे, हे असे. त्यामुळे जे आहे पूर्व किनाऱ्याला येण्याचे चान्सेस जास्त आहे, पश्चिमला कमी आहे. परंतु पश्चिमला जास्त आला आता, म्हणजे दिवसेंदिवस जे आहे तर अरबी समुद्राचं टेम्परेचर वाढत आहे. ठीक आहे, आता का जास्त येतं ते आपण 1-2 मिनिटात बघू. आता हे बघा, हा असा आला आणि डायरेक्ट जे आहे कोणावर, हा जो भाग आहे हा कच्छ भाग आहे, कच्छ. आणि हा सौराष्ट्र किंवा जे आहे सौराष्ट्र किंवा जे आहे त्याला काठियावाड पेनिन्सुला म्हणतो आपण. ठीक आहे, काठियावाड. ठीक आहे, हे जे आहे ना कच्छ, आणि कच्छ मध्ये जे आहे तर हे कच्छ डिस्ट्रिक्ट आहे इथं. ठीक आहे, मग हा असा येऊन अटॅक करणार. हे गुजरातमधील इथं जे आहे ना जखाऊ जे आहे पोर्ट आहे, जखाऊ नंतर जे आहे ते मांडवी, त्यानंतर इथे मुंद्रा अडाणीचं पोर्ट आहे, पहिलं प्रायव्हेट पोर्ट आहे भारतातलं. आणि त्यानंतर ते कांडला, जगातलं सॉरी आपल्या भारतात जे आहे 13 मेजर पोर्ट आहे, 13. त्यातलं एक मेजर पोर्ट गुजरातमध्ये एकच आहे, ते कोणतं आहे, कांडला हे मेजर पोर्ट आहे. आणि मुंद्रा हे प्रायव्हेट पोर्ट आहे. परीक्षेला पश्चिमेकडून पूर्वेकडे येऊ शकतात हे सर्व पोर्ट. आणि पोरबंदर खाली येतं, पोरबंदर, ओखा, द्वारका हे खाली येतं, द्वारका इथं येतं. ठीक आहे, हे भाग आहे, हे द्वारका आहे, इथं काय पोरबंदर आहे, पोरबंदर. ठीक आहे, तर हे जे हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. ठीक आहे, हां, मग इथं जे आहे हे कच्छच्या आखात आहे, हे कच्छच्या आखात आहे, हे कंबाच्या आखात, हा कच्छ रिजन. हे बघा, कच्छ जो भाग आहे वरचा, ठीक आहे, तो असा जे आहे सबडक्ट होत आहे. आणि जो खालचा जो सौराष्ट्र भाग आहे, जेव्हा काठियावाड पेनिन्सुलाचा वर जात आहे, आणि या दोघांच्या मधात ज्यांना असा प्रस्तरभंग आहे, त्यामुळे हा डिप्रेस भाग आहे. त्यामुळे सायक्लॉन जर आला तर फ्लडचे प्रमाण काय होते, वाढू शकते. ठीक आहे, हा प्रश्न इथे जास्त येऊ शकतो. मग आता इथं जे आहे तर हे जे सायक्लॉन असतात, सायक्लॉन कसे असतात, आता उष्णकटिबंधीय आवर्त ट्रॉपिकल सायक्लॉन कसे असतात की जे आहे ते कसे तयार होतात, त्याला सर्वात पहिले जे आहे सेंटरला लो प्रेशर पॉईंट पाहिजे, आणि बाजूला काय असते, हाय प्रेशर. ठीक आहे, आणि वारे वेगाने असे लो प्रेशरकडे काय होतात, वेगाने जात असतात हे असे. ठीक आहे, आणि वेगाने जात असताना या लो प्रेशर पॉईंट म्हणजे ट्रॉपिकल सायक्लॉन म्हणजे लो प्रेशर पॉईंट सराउंडेड बाय क्लोज आयसोबार्स. म्हणजे बाहेर दाब जास्त असतो, सेंटरला प्रेशर काय असते, खूप कमी असते. हा पहिला पॉईंट, लो प्रेशर असलं पाहिजे. दुसरं जे आहे आर्द्रता खूप जास्त असली पाहिजे, म्हणजे मॉइश्चर खूप जास्त असलं पाहिजे. ठीक आहे, मॉइश्चर. तिसरा पॉईंट असते की 27 डिग्री सेल्सिअस किमान टेम्परेचर असलं पाहिजे, 27 डिग्री. बंगालच्या उपसागराचं 28 डिग्री सेल्सिअस सरासरी तापमान असतं, आणि अरबी समुद्र 24. त्यामुळे हे एक कारण असतं की बंगालच्या उपसागरात जास्त काय येतात, तापमान जास्त असते. महत्त्वाचं कारण, एक कारण आहे 27. चौथं कारण असते कोरोलिस फोर्स जो आहे हा खूप जास्त लागतो, कोरोलिस फोर्स. आता हे बघ कसं असतं,
की जेव्हा लो प्रेशरला जे असतात ना, हे लो प्रेशर सेंटर आहे किंवा इथं हाय प्रेशर आहे, वारे जेव्हा येतात तर डायरेक्ट जर या सेंटरवर आले तर या लो प्रेशरला हाय प्रेशर वाढून जाईल आणि चक्रीवादळ तयारच होणार नाही. मग कसं असतं की लो प्रेशर असं आहे, वारे असे येऊन याच्यावर अटॅक करत नाही, वारे येतात असे तिरके होऊन जातात. हा वारा असा येतो असा तिरका होऊन जातो, हा वारा येतो असा तिरका होऊन जातो. म्हणजे हे जे सेंटर जे असते सेंटर सायक्लॉनचं, ज्याला सायक्लॉन आय ऑफ सायक्लॉन म्हणतात, जे अतिशय शांत असते, इथं वारे शांत असतात, इथं आकाश निरभ्र असते, इथं हवा वरून खाली येत असते आणि बाजूनं हवा अशी वेगानं वर जात असते, वेगानं. म्हणून सेंटर आय ऑफ सायक्लॉन जो असतो ना, अतिशय शांत असतो, एकदम आकाश निरभ्र आणि वारे हळू, आणि इथं हवा वरून खाली येत असते. हे लक्षात घ्या. इथं जे आहे ना, हे बघा लक्षात घ्या, इथं सर्वात महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला जे आहे इथं समजलाच पाहिजे. इथं ठीक आहे, बघा इथं ज्यांना लो प्रेशर आहे, वारे असे येत आहे, इकडून दोन्ही साईडनं सर्व साईडनं वारे येत आहे आणि वेगानं असे काय होत आहे, वर जात आहे. ठीक आहे, परंतु सेंटरला ज्यांना वारे हवा आहे ना अशी वरून खाली सबसाईड होत असते. बघा इथं ही अशी हवा आहे ना, इथं खाली सबसाईड होतं. हे बघा इथे दिलेली आहे, हे सबसाइडिंग एअर. हे NCERT सर्वात टेक्निकली राईट असलेली मी डायग्राम आणली NCERT मधली. हे असं सबसाईड होत आहे. म्हणून आय ऑफ सायक्लॉन जो असतो ना, असं वाटत नाही, तुम्ही जर सेंटरला उभे राहिले ना असं वाटणार नाही तुम्ही सायक्लॉनच्या सेंटरला उभे आहे म्हणून. इतकं थोडं शांत भाग असतो तो. आणि बाजूला ज्यांना अतिशय अशांत असतो, ठीक आहे, म्हणजे वादळापूर्वीची शांतता असं. ठीक आहे, तर जे आहे लक्षात घ्या. मग इथं जे आहे मोठमोठे ढग तयार होतात, क्युमुलस ढग, निंबस ढग, क्युमुलो निंबस ढग. सर्वात मुसळधार पाऊस देणारे सर्वात खालचे ढग कोणते असतात, सर्वात मुसळधार जे असे ॲन्व्हिल शेप सारखे असतात, असे हे असे असतात, हे असे. ठीक आहे, तर याला म्हणतात क्युमुलो निंबस ढग, प्रचंड पाऊस देणारे असा भाग असतो. ठीक आहे, मग हा जे आहे पाचवा पॉईंट काय असते की हवा जिथून वर येते, आता खाली सायक्लॉन असेल ना तर वर तपांबराच्या वर जे ट्रोपोपॉज दिलाय, ठीक आहे, वर काय असलं पाहिजे, अँटी सायक्लॉन, प्रति आवर्त असला पाहिजे. वर काय असलं पाहिजे, अँटी सायक्लॉन, म्हणजे जे आहे काय असला पाहिजे, प्रति आवर्त असला पाहिजे. हे जर कंडिशन असेल तर उष्णकटिबंधीय आवर्त तयार होतात. आणि हे सर्वात बेस्ट कंडिशन कुठे तयार होतात, बंगालच्या उपसागरात. ठीक आहे, लक्षात घ्या. मग आता कसं असतं, हा भारत आहे, ठीक आहे, भारत, इथं टेम्परेचर 27 का 28 असते साधारणतः. बंगालच्या उपसागरात टेम्परेचर जास्त, त्यामुळे लो प्रेशर पॉईंट्स असतात छोटे छोटे. आता इथं जे आहे लक्षात घ्या, जे आहे जेव्हा सूर्य कर्कवृत्तावर असतो तेव्हा इथं प्रचंड टेम्परेचर असते, त्यामुळे इथं ना लो प्रेशर पट्टा तयार होतो. हा लो प्रेशरचा पट्टा, याला इंटरट्रॉपिकल मान्सून ट्रप म्हणतात, मान्सूनची द्रोणी. आणि जसं सूर्य खाली येतो, दक्षिणायन होते सूर्याचं, तसतशी मान्सूनची द्रोणी खाली येते आणि खाली आला की इथं लो प्रेशर पॉईंट काय करते, आणखी लो करून टाकते, म्हणजे अतिशय कमी दाबाचे पॉईंट तयार करते. त्याच्याभोवती मग हाय प्रेशर, मग वारे वेगाने फिरतात. आता एक लक्षात घ्या, उत्तर गोलार्धात वारे जे आहे, आता इथं लो प्रेशर सेंटर असेल, दक्षिण गोलार्धात लो प्रेशर सेंटर तयार झालं, गोलार्ध म्हणत आहे मी. ठीक आहे, मग इथं वारे जे आहे ना असे वाहतात, असे हे असे वाहतात. त्यामुळे अँटी क्लॉकवाईज चक्रीवादळ जे आहे ना उत्तर गोलार्धात अँटी क्लॉकवाईज फिरते आणि दक्षिण गोलार्धात जे आहे ना, ठीक आहे, दक्षिण गोलार्धात काय फिरते, क्लॉकवाईज फिरते. ठीक आहे, असं, ठीक आहे, हे असं फिरते. ठीक आहे, असं क्लॉकवाईज. ठीक आहे, हे बघा लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे आता कसं असतं माहिती आहे का, की तुम्हाला माहिती आहे का, हे वारे जे असतात ना, वारे जे आहे असे सरळ नसतात, तिरके वाहत असतात. म्हणजे उत्तर गोलार्ध असेल तर राईट हँड साईडला टिल्ट होतात आणि दक्षिण गोलार्धात लेफ्ट हँड साईडला. म्हणजे समजा हा गोलार्ध आहे आणि वारा जे आहे असा वाहत आहे, तर तो असा तिरपा होईल लेफ्ट हँड साईडला, आणि हा वारा जे आहे काय होईल, असा राईट हँड साईडला तिरका होईल. कोणामुळे, याला ढकलणारा एक फोर्स असतो, त्याचं नाव आहे कोरोलिस फोर्स. ठीक आहे, वारे उष्णकटिबंधीय आवर्त तयार होण्यासाठी कोरोलिस फोर्स जास्त लागतो, हाय कोरोलिस फोर्स लागतो. आणि प्रॉब्लेम काय असतो, जे आहे तर विषुववृत्तावर जे आहे, विषुववृत्ताचे बघा हा जो भाग आहे, म्हणजे 5 डिग्री वर आणि 5 डिग्री खाली, 5 डिग्री नॉर्थ 5 डिग्री साऊथ, या भागात जो विषुववृत्ताचा जो पट्टा आहे, हा इथं विषुववृत्त सर्वात कमी तयार होतात. विषुववृत्त का, सॉरी विषुववृत्त नाही, सायक्लॉन कमी तयार होतात का, त्याला पहिलं कारण आहे कोरोलिस फोर्स तिथं कमी असतो. दुसरं कारण आहे विषुववृत्तावर दोन्ही गोलार्धात येणारे जे व्यापारी वारे आहे ते भेटतात, त्याला इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन म्हणतात, ITCZ. आणि तिसरं कारण आहे विषुववृत्तावर टेम्परेचर काय असते, कमी असते. विषुववृत्तावर कंटिन्युअस बाष्पीभवन सुरू असते, पावसाळा सुरू असते, वर्षभर पाऊस असतो, त्यामुळे विषुववृत्तावर टेम्परेचर कमी असते. विषुववृत्ताच्या वर म्हणजे इथं टेम्परेचर जास्त असते, उष्णता सर्वात जास्त विषुववृत्तावर असते आणि तापमान सर्वात जास्त कुठं असते, विषुववृत्ताच्या वर, म्हणजे या पट्ट्यामध्ये असते. या जिथं जगात सर्वात जास्त वाळवंट या पट्ट्यात असतात, या इथं सर्वात जास्त तापमान असते, त्यामुळे इथं या भागात येण्याचे चान्सेस काय असतात, जास्त. म्हणून जे आहे विषुववृत्तावर जे आहे तर आवर्त येण्याचे किंवा चक्रीवादळ येण्याचे प्रमाण सर्वात कमी असते. ठीक आहे, आला की पण लक्षात. ठीक आहे, मग इथं बंगालच्या उपसागरात का जास्त येतात, टेम्परेचर जास्त आहे, मान्सूनची द्रोणी लो प्रेशर पॉईंट्स तयार करते. आणि इकडे आता जास्त येत आहे अरबी समुद्रामध्ये. हा बिपरजॉय कुठं आलेला, इथं अरबी समुद्रामध्ये. कारण त्याला कारण असं आहे की अरबी समुद्राचं टेम्परेचर वाढत आहे, एल निनो आहे यावर्षी, त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, याच्यामुळे टेम्परेचर वाढत आहे.
तर हे कारण त्याला आहे. मग फ्रिक्वेन्सी ही काय वाढत आहे. ठीक आहे. एल ला निनावर जे आहे कन्सेप्ट समजणं जर आवश्यक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, प्लीज वॉच. आता भारतात जे आहे हे जे सायक्लॉन आहे ट्रॉपिकल सायक्लॉन, तर भारतात वरच्या भागात जे आहे ना, या भागात टेम्परेट सायक्लॉन येतात जे बिलकुल विध्वंसकारी नसतात. टेम्परेट सायक्लॉन, ठीक आहे, या भागात येतात या. त्यामुळे हे कधी येतात? डिसेंबर जानेवारीमध्ये येतात. डिसेंबर जानेवारीमध्ये या भागात येतात, पण हे विध्वंसकारी नसतात. हे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश वगैरे इथं बर्फ पडतो, स्नोफॉल होतो, आणि इकडे जे आहे पंजाब, हरियाणा, यूपी वगैरे रिमझिम बारिश होते, म्हणजे गव्हाच्या पिकासाठी चांगली असते. तर टेम्परेट सायक्लॉन हे कोण आणते? हे टेम्परेट सायक्लॉन कुठून आले? हे जे भूमध्य सागर आहे त्याच्यावर येणारे जे टेम्परेट सायक्लॉन आहे, तर पश्चिमी जेट वारे जे असतात, वेस्टर्ली जेट स्ट्रीम, हे पश्चिमी जेट वारे हिवाळ्यात येतात भारतात, आणि हिमालयामुळे भारतात येतात, ते हिमालयामुळे खाली येतात. मग हे पश्चिमी जेट वारे जे असतात हे असे, तर हे घेऊन येतात, हे टेम्परेट सायक्लॉन इथं येऊन घेतात, भारतात टाकतात. त्यामुळे टेम्परेट सायक्लॉन सुद्धा भारतात येतं, हे लक्षात ठेवा. कुठे येतात? वरच्या उत्तर भागात, या भागात. ठीक आहे. हां, आता दुसरा जो भाग आहे, तर इथं पूर्व किनाऱ्याला जास्त येतात, पश्चिम किनाऱ्याला कमी येतात. येण्याची शक्यता सर्वात जास्त कुठं असते? गुजरात. गुजरात हा सर्वात जास्त हाय डॅमेज झोन आहे सायक्लॉनचा. तर एक पॉईंट इथं लक्षात घ्या. दुसरा कॉन्सेप्ट असतो टॉर्नेडो. टॉर्नेडो हे जमिनीवर येतात. हे बघा आता इथं जे आहे, ठीक आहे, आता इथं टॉर्नेडोचा एक टॉर्नेडो असे असतात. टॉर्नेडो हे जमिनीवर येतात, ठीक आहे, जमिनीवर. आणि दोन विरोधाभासिक जे वारे आहे ना, म्हणजे आर्द्र व उष्ण आणि जे आहे थंड व कोरडे, हे विरोधाभासिक वारे जेव्हा भेटतात जमिनीवर, त्यामुळे एक वहल तयार होते, आणि असं फनेल शेप असते, फनेल शेप असं, आणि भयानक वेगानं फिरत असते. खालची कोणती डस्ट असो, गाडी असो, झाड असो, सर्व उचलतात. असे फनेल शेप असतात. हे टॉर्नेडोज USA मध्ये येतात. ठीक आहे. भारतात कमी येण्याचे चान्सेस आहे. जर भारतात जर यायचं असेल तर शक्यता कुठे आहे? बांगलादेशमध्ये आलेल्या आहे, पण जे आहे पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये येण्याचे चान्सेस काय जास्त आहे. ठीक आहे. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न जे आहे की इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनुसार हे सायक्लॉनचे जे आहे वेगवेगळे वाऱ्याच्या स्पीडनुसार दिला. डिप्रेशन, डीप डिप्रेशन, सायक्लॉन स्टॉर्म, सिव्हिअर सायक्लॉन स्टॉर्म, व्हेरी सिव्हिअर. आता हा जो बिफोर जो आहे हा कोणता आहे? व्हेरी सिव्हिअर सायक्लॉन स्टॉर्म आहे. ठीक आहे, व्हेरी सिव्हिअर, कारण की याची स्पीड जी आहे ना 64 ते 119, हे बघा 64 ते 119 नॉटमध्ये दिलेली आहे. नॉट आत्ताच बघितलेला आहे. ठीक आहे. स्पीड पाठ करून ठेवा. किलोमीटर पर आवरमध्ये काढून ठेवा, आणि याच्यामध्ये काढून ठेवा. हे बघा 64 दिलेली आहे इथं. हे बघा, हे बघा 64, आणि खाली दिलेली जी आहे तर 118 किंवा 221 किलोमीटर पर आवर. हे कॅटेगरी लक्षात ठेवा. हे वर नॉटमध्ये दिलेली आहे आणि खाली किलोमीटर पर आवरमध्ये दिलेली आहे. तर हे पाठ करून ठेवा. नेक्स्ट जे आहे नाव कसे दिले जाते, तर जे आहे वर्ल्ड मेटेरिओलॉजिकल ऑर्गनायझेशन यांनी काय केलेलं आहे की प्रत्येक महासागरासाठी, ओशनसाठी ज्या कंट्रीज सिलेक्ट केलेल्या आहे. आता हिंदी महासागरात 13 देश सिलेक्ट केलेले आहे, आणि प्रत्येक देशाने किती नाव दिलेले आहे? 13 नाव दिलेले आहे. 13/13चा हा टेबल असतो. पहिलेच फिक्स असते. प्रत्येक देश आपले 13 नाव देऊन टाकतो. वर्ल्ड मेटेरिओलॉजिकल ऑर्गनायझेशन त्याचा स्टँडर्ड चार्ट तयार करते, बस. आणि या सिक्वेन्समध्ये नाव दिलं जाते. मग पहिले बांगलादेश, हे अल्फाबेटिकल लावलेले आहे. बांगलादेशनी पहिले निसर्ग दिलं होतं, मग आता इंडियानी गती दिलं होतं, इराणनी निवर, हे या सिक्वेन्समध्ये दिले. मग आता नंबर कोणाचा होता? बांगलादेशचा. मग बांगलादेशी कोण दिलं? बिपरजॉय. नेक्स्ट नाव कोणतं असेल? तेज. ते नाव कोण दिल? इंडिया. ठीक आहे. असं सिक्वेन्स दिले. पहिलेच नावं काय असतात? फिक्स असतात. मग बिपरजॉय हे बांगलादेशने दिलं. बिपरजॉय म्हणजे संकट होते. हा पॉईंट काय पाहिजे? माहीत पाहिजे. आता राहिला प्रश्न, समशीतोष्ण आवर्त काय असतात? जसं उष्णकटिबंधीय आवर्त जे आहे हे फक्त समुद्रावर तयार होतात, कारण कटिबंधीय आवर्तामध्ये कसं असतं, जे आता आपलं बिपरजॉय आहे उष्णकटिबंधीय आवर्त, तर हे असे वेगानं वर जात असतात. इथं लो प्रेशरचे पॉईंट असते, इकडे काय असते? हाय प्रेशर. असे वेगानं वर जात असतात. आता इथं कसं असते, ट्रॉपिकल सायक्लॉन जे असतात ना, याला जे आहे हीट इंजिन म्हणतात. हीट इंजिन किंवा हीट इंजिन, कारण इथं मोठ्या प्रमाणात कंडेन्सेशन होत असते. बघा, जेव्हा हे हवा वर जाते, आर्द्र हवा वर जाते, तेव्हा जी आहे ना, तर तिचं काय होते? मोठे डेन्स ढग तयार होते, आणि ढग तयार झालं की पाऊस पडते. पाऊस जेव्हा पडत असते त्याला सांद्रीभवन म्हणतात, म्हणजे वाफेचे रूपांतर पाण्यामध्ये होते. ठीक आहे. खाली जे आहे समुद्रात पाण्याचे रूपांतर वाफेमध्ये होते, म्हणजे बाष्पीभवन. आणि जेव्हा ढग तयार होते तेव्हा बाष्पाचे म्हणजे वाफेचे रूपांतर पाण्यामध्ये होते, आणि जेव्हा वाफेचे रूपांतर पाण्यामध्ये होते जेव्हा, म्हणजे त्याला म्हणतो आपण कंडेन्सेशन किंवा सांद्रीभवन, आणि तेव्हा उष्णता सोडली जाते. हे बघा, ट्रॉपिकल सायक्लॉन वेगानं वर कोण जाते? कशामुळे जाते माहिती आहे का? त्याला म्हणतात नॅचरल, ज्याला म्हणतात जे आहे हीट रिलीज ड्यू टू कंडेन्सेशन. सांद्रीभवन जेव्हा होते
म्हणजे ढगामध्ये जे वाफ असते, वाफेचं रूपांतर जेव्हा पाण्यात होते, म्हणजे आपण म्हणतो कंडेन्सेशन, तेव्हा हीट रिलीज होते आणि ती हीट रिलीज झाली का आणखी हवेला गरम करते आणि हवा आणखी वर जाते, जास्तीत जास्त वर जाते, जास्तीत जास्त पाणी, जास्तीत जास्त हवा, असं. ठीक आहे, मग त्याला ट्रॉपिकल सायक्लोन हीट इंजिन किंवा कंडेन्सेशन म्हणतात. ठीक आहे. आता दुसरा जो भाग आहे समशीतोष्ण आवर्त, ते बिचारे गरीब असतात, मस्त पाऊस देतात, बिलकुल विध्वंसकारी नसतात आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. ट्रॉपिकल सायक्लॉनपेक्षा खूप मोठे असतात, पाऊसही छान देतात, पण ते तयार जे आहे कुठेही होतात. समुद्रावर तयार होऊ शकतात, जमिनीवर तयार होतात आणि ते तयार होताना दोन विरोधाभासिक वाऱ्यांच्या कॉन्व्हर्जन्समुळे तयार होतात. म्हणजे एक बजरकिन्स म्हणून सिद्धांत, बजरकिन्सने एक सिद्धांत दिला, म्हणजे ध्रुवीय आघाडी सिद्धांत, पोलर फ्रंटल थेरी, म्हणजे ज्यामध्ये दोन वारे येतात. इकडनं जे आहे थंड वारे, म्हणजे जे आहे ध्रुवीय वारे, कोल्ड अँड ड्राय, आणि खालून असतात प्रतिव्यापारी वारे, वेस्टर्लीज, उष्ण व आर्द्र. आणि या दोन वारे एकमेकांना भेटतात. भेटलं की त्यांच्यामध्ये एक सीमा तयार होते, स्टेशनरी फ्रंट. कोणतीच हवा वर जात नाही, म्हणून इथं पाऊस पडत नाही. मग थोड्या वेळानं दोघांचं भांडण सुरू होते. म्हणजे हा थंड वारे म्हणजे मोठू समजा, आणि हा हलका वारा, उष्ण वारा म्हणजे पतलू, आणि दोघंही भांडणं करतात, दोघं एकमेकांना कुस्तीसारखे पाडतात. आणि एका जिथं थंड वारे ॲक्टिव्ह असतात त्याला कोल्ड फ्रंट म्हणतात, आणि जिथं उष्ण वारे ॲक्टिव्ह असतात त्याला वार्म फ्रंट म्हणतात. दोन आघाड्या तयार होतात. आणि हे बघा, म्हणजे पावसाचे, पर्जन्याचे किती प्रकार असतात? 4 असतात. पुस्तकात जनरल 3 दिले असतात. एक असते आरोह, कन्व्हेक्शनल रेनफॉल, दुसरा असते ओरोग्राफिक, प्रतिरोध पर्जन्य, आणि तिसरा असते सायक्लॉनिक रेनफॉल, ज्याला म्हणतो आवर्त पर्जन्य, आणि चौथा असते जे आहे सीमावर्ती पर्जन्य, म्हणजे फ्रंटल रेनफॉल. फ्रंटल म्हणजे हे दोन विरोधाभासिक वारे आले का एक हवा दुसऱ्याला हवेला वर ढकलते, वर ढकलले की ढकते आणि पाऊस पडतो, त्याला म्हणतात फ्रंटल रेनफॉल. इथं फ्रंटल रेनफॉल होतो. इथं कोल्ड फ्रंट म्हणजे कोल्ड वारा ॲक्टिव्ह आहे, इथं वार्म वारा ॲक्टिव्ह आहे, म्हणून वार्म फ्रंट. मग या दोन्ही आघाडीला पाऊस पडते, उष्ण आघाडी आणि थंड आघाडी. तर थंड आघाडीला पाऊस काय पडते? जास्त. या भागात पाऊस जास्त पडते, कारण थंड हवा गरम व्हायला वेगानं वर फेकते. जेव्हा हवा जेवढी वेगानं वर जाईल तेवढे मोठे ढग तयार होतात आणि मोठा पाऊस पडतो. सिंपल असते असं. मग कोल्ड फ्रंटला ज्या पाऊस काय पडतो? जास्त. ठीक आहे. आणि हे असं असते. मग एक वेळ काय होते, कोल्ड फ्रंट जे आहे ना, वार्म हवेला पूर्णपणे वर फेकून देते. म्हणजे मोठू जे पतलूला काय करते, वर पूर्ण फेकून देते आणि आघाडी नष्ट होऊन जाते. आता इथं ज्यांना ऑक्लुडेड फ्रंट तयार होतात. आता समशीतोष्ण आवर्त होण्याच्या अवस्था कशा असतात? स्टेशनरी फ्रंट, कोल्ड फ्रंट, वॉर्म फ्रंट, आणि जेव्हा संपतो त्याला म्हणतात ऑक्लुडेड, काहीतरी त्याला मराठीत वाताधिष्ठित ज्या आघाडी म्हणतात. ठीक आहे. इथं बघा, इथं ज्यांना हे डायग्राम चुकलेली आहे. खाली कोल्ड एअर पाहिजे आणि वर वॉर्म एअर पाहिजे. हे डायग्रामात थोडंसं जे आहे हे झालं. तर कोल्ड एअर खाली असते आणि वॉर्म एअर वर फेकून देते, त्यामुळे मग तिथं टेम्परेट सायक्लॉन काय होतो? संपतो. आता एक कन्सेप्ट जे आहे बॉम्ब सायक्लॉन आहे. तर बॉम्ब सायक्लॉन डिसेंबर 2022 मध्ये करंट अफेअरमध्ये ज्या न्यूजमध्ये होता, USA मध्ये आला होता. आता बॉम्ब सायक्लॉन हा कन्सेप्ट कसा आहे? हा समजा जे आहे हा USA आहे. तर USA मध्ये या भागात जे आहे ना, तर जे आहे कॉन्टिनेंटल पोलर एअर मास असते, म्हणजे थंड वायुराशी, आणि इकडे समुद्र आहे तर इकडे असते मॅरिटाईम पोलर एअर मास. 2 एअर मास आहे. हे विरोधी एअर मास आहे, आणि हे इकडून येतं आणि हा इकडनं येतो, आणि दोघांचं भांडण झालं. ठीक आहे. हा थंड आहे आणि हा उष्ण आहे. भांडण झालं की हवा अशी वर फिरते, तर हे जमिनीवर तयार होते. तर हे कन्सेप्ट जे आहे ना, हा कुठं आहे? USA मध्ये आला होता. बॉम्ब सायक्लॉन म्हणतात. टेम्परेट सायक्लॉन वेगळा आणि बॉम्ब सायक्लॉन वेगळा. ठीक आहे. तर सायक्लॉनचे टेम्परेट सायक्लॉन सॉरी टॉपिकल सायक्लॉन वेगळा, टेम्परेट सायक्लॉन वेगळा, बॉम्ब सायक्लॉन वेगळा, टोर्नेडो वेगळा. 4ही कन्सेप्ट वेगळे आहे. ट्रॉपिकल सायक्लॉन जो आहे, जो बिपरजॉय आहे, ठीक आहे, याचे वेगवेगळे नाव आहे. आपल्याकडे सायक्लॉन म्हणतो, जपान चायनामध्ये टायफून म्हणतो, ऑस्ट्रेलियामध्ये विली म्हणतो, USA, मेक्सिको, गल्फ ऑफ मेक्सिको या भागात हरिकेन म्हणतो. या वेगवेगळ्या नावाने त्याला ओळखलं जाते. ठीक आहे. तर इंटेन्सिटी, हरिकेनची इंटेन्सिटी काय असते? जबरदस्त असते. सो दिस इज अबाउट व्हॉट बिपरजॉय. तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर जे आहे तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. एल निनो ला निनाचं लेक्चर जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं असेल. त्याचा डिटेल जे आहे टेक्निकली, हे लेक्चर मी जे आहे एक सामान्य माणसाला समजावं, परंतु जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे जे विद्यार्थी आहेत त्यांना कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो, म्हणजे राईट फ्रॉम जे आहे क्लास 4 टू क्लास 1, ठीक आहे, तर त्याचे सर्व प्रश्न जे आहे कसे हँडल होतील याचा मी काय लेक्चरमध्ये काय केला आहे, प्रयत्न केला आहे. सो थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय भारत.